आज प्रवेशोत्सव राज्य शासनातर्फे या ठिकाणी साजरा केला जातोय। मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून पहिला जो दिवस आहे तो आनंदाचा व्हावा, जल्लोषात व्हावा, स्वागत मुलांचं जोरात करावं या उद्देशाने हा प्रवेशोत्सव शासनाने सुरू केलेला आहे। एकनाथ शिंदे साहेब दरवर्षी या शाळेत पहिल्या दिवशी येतात, परंतु आज ते राज्याच्या दौऱ्यावर आहेत, दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी ते जाणार आहेत। त्यामुळे आज सर्वप्रथम मला या ठिकाणी त्यांनी पाठवलेले खासदार म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे। हे त्यांचं प्रेम या शाळेवरचं, या विभागात त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि आपल्या विभागावर असलेलं प्रेम घार हिंडते आकाशी, परंतु तिचं लक्ष असतं आपल्या पिल्लांपाशी। त्यामुळे पहिली काळजी त्यांनी आपल्या शाळेची घेतलेली आहे। ही शाळा आपण पाहताय 10वी पर्यंत CBSEचं स्कूलसुद्धा या शाळेमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे। पहिली ते 10वी CBSEची शाळा महानगरपालिकेतर्फे आम्ही चालवतो। 4 वर्ग पूर्णपणे भरलेले आहेत। अतिशय अत्याधुनिक प्रकारची ही शाळा आहे। खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतोय। कष्टकरी कामगार वस्तीतील मुलं आहेत, त्यांनासुद्धा आम्ही इंग्रजी माध्यमातलं शिक्षण, CBSEचं शिक्षण या ठिकाणी आम्ही देतोय। मुलांचा उत्साह आपण पाहिलेला आहे। तर या मुलांना शुभेच्छा देण्याकरता माझ्यातर्फे, त्याचबरोबर आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने या सर्व मुलांना मी या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे। माजी महापौर मडवी यांनी देखील पत्र लिहिलं होतं महापालिकेला, ज्या शाळा अनधिकृत आहेत मात्र वंचित म्हणून काही लोक तिकडे टाकतात, पाडत टाकतात, अशांना अधिकृत करण्यासाठी देखील काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे। त्यामुळे सरकारने पाऊल उचललेलं आहे। इंग्रजी माध्यमाच्या बऱ्याच ठिकाणी, काही झोपडपट्टी वस्तीमध्ये, मध्यमवर्गीय वस्तीमध्ये शाळा सुरू आहेत, परंतु शाळेचा दर्जा कायम राखणं, मुलांना चांगल्या सोयीसुविधा देणं हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे। शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे, शिक्षणाचा बाजार मांडू नये हा सरकारचा उद्देश आहे आणि योग्य ती तपासणी करून शाळांना नक्कीच अधिकृत करण्यासाठी, त्याचबरोबर त्या ठिकाणची व्यवस्था, शाळा कशी आहे, लहान मुलं आहेत, कुठेतरी 4 बांबू लावून वरती पत्रा टाकून जर शाळा सुरू असेल तर त्या ठिकाणी दुर्घटनासुद्धा घडू शकतात। धोकादायक इमारतीमध्ये जर शाळा सुरू केली असेल तर पुढे मुलांना त्रास होतो। या सगळ्याची काळजी, निरीक्षण आणि चौकशी करून शाळांना मान्यता दिली जाईल। तर पुण्यामध्ये जो दुर्घटना घडलेली आहे, 4 ते 5 जण दगावलेले आहेत, तसं फक्त याकडे आता पाहायला गेलं तर विरोधक आता सत्ताधाऱ्यांवरती टीका करता पाहिलं। हे बघा, विरोधकांना मुद्दा पाहिजे असतो। त्या ठिकाणी जी दुर्घटना घडलेली आहे त्याची चौकशी त्या ठिकाणी नक्कीच होईल। सर्वप्रथम या ठिकाणी आणखी काही पर्यटक वाहून गेलेत का त्यांना शोधणं हे महत्त्वाचं आहे आणि सरकार ते काम करत आहे। पनवती सरकार असे शब्द वापरण्यात आलेले आहे संजय राऊतांचा, कुठेतरी सरकारचं या ठिकाणी पाहिल्यानंतर नाशिक होतं दिसत आहे। आता पनवती कोण आहे अख्ख्या जगाला कळलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जी पनवती लागलेली आहे ती कुणामुळे लागलेली आहे? उबाटाच्या कार्यकर्त्याला विचारलं तरी तो तेच सांगेल, हा आमचा पनवती संजय राऊत आहे म्हणून आमची ही दशा झालेली आहे। त्यामुळे जे स्वतः पनवती आहेत त्यांनी दुसऱ्यांना पनवती बोलू नये। पुण्यासाठी जे वापरण्यात येणारे पैसे त्यापुरते वापरले गेले नाहीये, कोट्यवधी निधी होता, 80,000। हे बघा, संजय राऊत डोम कावळ्याचं काम करतायत, त्याच्यामुळे त्यांनी काय प्रतिक्रिया द्यावी आणि त्याला उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। संसदीय कामकाजात मनसे आणि ठाकरे एकत्र येण्याची पुन्हा चर्चा आहे, बॅनरबाजी सुरू आहे, मात्र ही वर्षावरती भेट नव्हता, एका हॉटेलमध्ये झालेली आहे। ही भेट एकत्रित बिझनेससाठी झाली का, इंटरसाठी झाली का, असा देखील प्रश्न। बघा, याचं उत्तर ज्या दोघांची भेट झाली तेच लोक देऊ शकतात, याचं उत्तर आम्ही कसं देऊ शकतो? तुम्ही त्यांना विचारा, ते अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांची प्रतिक्रिया घ्या। सर, प्रारूप आराखडा आता लवकरच समोर येणार आहे, स्थानिक निवडणूक आहे, मात्र जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की खाडीपलीकडचा भाग जो आहे त्या ठिकाणी कुठेतरी रचनेमध्ये कुठेतरी सत्ताधाऱ्यांना हाताशी घेऊन महापालिका हे रचना करत आहे। मी अजून प्रारूप विकास आराखडा संदर्भात मी अजून माहिती घेतलेली नाही आहे, काही गोष्टी मला कळलेल्या आहेत। बघूया, जितेंद्र आव्हाड टीका करण्याचं काम करतात, ते आम्हाला चांगलं कसं बोलतील? आमच्या विरोधात त्यांना निवडणुका लढवायच्यात आणि जितेंद्र आव्हाड जी काही त्यांची बडबड आहे ती सातत्याने कायम सुरू असते। मला त्यांचा सल्ला आहे की अनधिकृत बांधकाम वाचवण्याकरता जे आपण प्रयत्न करताय ते प्रयत्न आपले चालू ठेवा। आपल्यासाठी मुंब्रा आणि त्या परिसरातील अनधिकृत बांधकाम हा विषय फार महत्त्वाचा आहे।
प्रारूप विकास आराखडा जर प्रसिद्ध झाला तर तुमच्या जी काही अनधिकृत बांधकामं चालवली आहेत मुंब्रा आणि या भागात खरंच त्याला प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे आव्हाडांना चिंता ती आहे, त्या चिंतेपोटी आव्हाडांची सर्व स्टेटमेंट्स आहेत. सर लक्षवेधी वारंवार मांडत आले अनधिकृत बांधकामांसमोर, मात्र याला महापालिका अधिकारी आता त्यांनी कुठल्या कुठल्या लक्षवेधी मांडल्या, कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मांडल्या, नंतर आता ती काय परिस्थिती आहे, आता ते कशाला आम्हाला बोलायला लावता. अनेक वेळा ट्विट देखील त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो ना, आव्हाडांचं ट्विट आणि आव्हाडांच्या लक्षवेधी आता हे टिंगल टवाळीचे विषय आहेत. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आलेली आहे केंद्राच्या माध्यमातून. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेशने आरोप केला आहे की राष्ट्रीय जे मुद्दे आहेत पहलगाम वगैरे याच्यातून वाचवण्याकरता याला डावलण्याकरता लोकसभेचा हा संसद लावत आहे. काँग्रेसची मागणी होती पहलगामसाठी विशेष अधिवेशन बोलवा आणि आता अधिवेशन लावल्यानंतर त्याच्यावर टीका करायची. चित भी मेरा पट भी मेरा अशा पद्धतीचं काँग्रेसची भूमिका आहे. नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे किरण रिजिजू यांनी तो अधिवेशन जाहीर केलेलं आहे. काँग्रेस ही पाकिस्तानची भाषा काँग्रेसच्या तोंडून बाहेर निघते, त्यामुळे लक्ष देण्याची गरज नाही आहे. काँग्रेसचं केवळ विरोध म्हणून पाकिस्तानची बाजू अप्रत्यक्षपणे ते घेत आहेत, त्यांची भाषा बोलत आहेत. त्यामुळे काँग्रेसनी याच्या वाचून काँग्रेसची भूमिका काय आहे या देशातल्या सर्व लोकांच्या लक्षात आलेलं आहे. तर राजकोटमध्ये जे काही ठिकाणी राजकोट किल्ल्याच्या इथे जमीन नसलेली आहे, माती देखील समोर आली. बघा, पाऊस आहे, ज्या ज्या ठिकाणी अशा दुर्घटना घडत असतील त्या ठिकाणी सरकार काळजी घेत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.